बातमी कोल्हापुरातून। कोल्हापूरमधील गगनबावड्यामध्ये ढगफुटीसारखा पाऊस झाला। भुईबावडा घाटामध्ये दरड कोसळून रस्ता बंद झालेला आहे। गगनबावड्यामधील काही घरांमध्ये पाणी शिरलंय। परतीच्या पावसाला सुरुवात झालेली आहे, मात्र आता मुसळधार पाऊस बरसतोय। पुढचे 4 दिवस हा पाऊस असाच असणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवलेला आहे। आणि कोल्हापूरमधली ही दृश्य आपण पाहतोय। ढगफुटीसारखा पाऊस कोल्हापूरमध्ये झालेला आहे। गगनबावड्यामध्ये ही दृश्य आपण पाहतो आहोत। ढगफुटीसारखा पाऊस इथे बरसलाय, दरड कोसळलेली आहे, त्यामुळे रस्ता बंद झालेला आहे। भुईबावडा घाटामध्ये ही दरड कोसळलेली आहे, त्यामुळे तो रस्ता बंद झालाय। शिवाय काही घरांमध्ये देखील पाणी शिरलंय। तर आपल्यासोबत आपले प्रतिनिधी कोल्हापूरहून अमर पाटील जोडले गेलेले, शिवाय अजिंक्य धायगुडे हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अमर, कोल्हापूरमध्ये ढगफुटीसारखा पाऊस बरसलेला आहे, दरड देखील कोसळली, त्यामुळे वाहतूक बंद झाल्याचं समजतंय। काय अधिकची माहिती आहे? तू बोलल्याप्रमाणे काल संध्याकाळी अचानक आलेल्या पावसामुळे गगनबावडा तालुक्यामधील असणाऱ्या भुईबावडा घाटामध्ये पण पाऊस जोरात पडला, त्यामुळे दरड कोसळली। त्याचबरोबर गेल्या काही दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात तुरळक प्रमाणात पाऊस पडत होता। गणेशोत्सव काळात अतिशय तुरळक प्रमाणात पाऊस पडला होता, परंतु आता परतीच्या पावसानं जोर धरला आहे असं दिसतं। त्याच कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये काल 1 तास म्हणजे 1 तास ते 2 तासच पाऊस झाला, परंतु इतका जोरात झाला की त्याची मोजमापही होऊ शकत नाही, इतका जोरात झाला। गगनबावडा तालुक्यात जो प्रकार झाला तसा अन्य कुठे झाला नव्हता, परंतु पावसानं जोर धरलाय नाही। आता परतीच्या पावसाचा जोर 4 दिवस आहे असं सांगितलं जाते। यानी जी सध्या तिथे पाऊस कोसळतो आहे का? आणि काही घरांमध्ये पाणी शिरल्याचं देखील समजलं होतं, त्या संदर्भात काय माहिती? आता सध्या पावसाची तीव्रता काहीच नाही आहे। काल रात्री पडला होता, परंतु तुरळक प्रमाण पडला होता आणि गगनबावड्यात जो पडला त्यामुळे घरामध्ये पाणी घुसलं होतं। बाकीच्या ठिकाणी काही पाणी वगैरे काही गेलेलं नाही। जी आपण अजिंक्यकडे जातो। अजिंक्य, तिथली परिस्थिती काय आहे? तिथे पाऊस सध्या पडतोय का? नक्कीच, खरं तर पुण्यात पाऊस आता पडत नाहीये, परंतु सायंकाळच्या वेळी गेले 2 दिवस मुसळधार पुण्यात पाऊस पडतोय। आणि त्याचं कारण असं की परतीच्या मान्सूनला सुरुवात झालेली आहे। आणि आज जो हवामान विभागाने जो अंदाज वर्तवलाय तो आजपासून पुढील 4 दिवस पूर्ण महाराष्ट्रात पाऊस बरसेल, परंतु विदर्भ, मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीवर हा मुसळधार पाऊस असेल असं देखील हवामान विभागाने वर्तवलेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्रात हा पाऊस पडेल, कारण की बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे, त्याची वाटचाल जी आहे ती महाराष्ट्राच्या दिशेने होते। त्यामुळे पुढील 4 दिवस जे आहे ते महाराष्ट्रात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली। आणि त्या अनुषंगाने लोकांनी काळजी घ्यावं असं देखील सांगण्यात आलंय। आणि गेले 2 दिवस पुण्यात देखील संध्याकाळच्या वेळी पाऊस पडतोय, वादळी वाऱ्यासह पाऊस पडतोय। पाहावं लागेल की पुढील 4 दिवस काय परिस्थिती असणार आहे। अगदीच धन्यवाद अजिंक्य, धन्यवाद अमर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।